महाराष्ट्रामध्ये कोरोना व्हायरसचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे। याचे सर्वाधिक प्रमाण शहरी भागात दिसून येत आहे। याचा ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी पाथर्डी येथील आशा सेविका यांनी गावामध्ये जनजागृती केली। तसेच कोणी व्यक्ती पुणे, मुंबई किंवा दुसऱ्या राज्यातून आले असेल त्याच्या घरी जाऊन त्याची माहिती व नोंद घेतली। तसेच घरोघरी जाऊन माहिती घेऊन आपले कर्तव्य या आशा वर्कर्स बजावत आहे। प्राथमिक आरोग्य केंद्र अडगाव येथे काम करत आहे आशा गटप्रवर्तक म्हणून। तर माझ्याकडे हे पाथर्डी गाव आहे, त्या अंतर्गत पाथर्डी गावामध्ये 4 आशा आहेत। तर त्या आशा पूर्ण सर्वेक्षण करत आहे। जो आता थैमान मांडलेला आहे कोविड-19 याने, तर त्या कोरोना सर्वेक्षणासाठी 4 आशा या गावामध्ये रोज घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून त्यांना आरोग्याचा सल्ला आणि होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देत आहेत। पाथर्डी गावातील सध्या स्थिती होम क्वारंटाईन 34 तसेच आतापर्यंत बाहेर गावातून आलेल्यांची संख्या 156 आहे। माझ्या गावची लोकसंख्या 6668 आहे आणि आमच्या गावामध्ये बाहेर गावून जे पेशंट आलेले आहेत ते आतापर्यंत आकडा 156 झालेला आहे। डॉक्टर आशिष अतकरे, आरोग्य सेविका शीतल लाखे, गोदगे, लता डांबरे, मंदा मोहोळ, प्रणिती कुकडे, विद्या निवाते, सुनंदा भारसाकडे, पाथर्डी येथील सरपंच, पोलीस पाटील यांचे वेळोवेळी सहकार्य गावकऱ्यांना लाभत आहे। तसेच गावातील नागरिक हे सुद्धा या कर्मचाऱ्यांना सहकार्य करत आहे। आयुर्वेदिक दवाखाना पाथर्डी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहतो। गावाची लोकसंख्या इथे 6664 असून आपल्याकडे आपल्या गावामध्ये एकूण आजपर्यंत बाहेरगावची 156 लोक आलेले आहेत। त्यांचे सगळ्यांचे स्क्रीनिंग आपल्याकडे झालेले आहेत। कोणालाही काही लक्षणं आढळलेली नाही आहेत। त्यापैकी जे आता नव्याने जे आपल्याकडे आलेले आहेत तर ते 34 लोक सध्या ॲक्टिव्ह होम क्वारंटाईन म्हणून आपण गावात ठेवलेले आहेत। ह्या सर्व लोकांना आमच्या आरोग्य सेविका, आशा आणि आशा सुपरवायझर गटप्रवर्तक यांना नेहमी भेट वगैरे देऊन त्यांचे तब्येतीची, त्यांच्यात काही लक्षणं वगैरे काही आढळतात का तर यांच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि आम्ही त्यांच्या सतत कॉन्टॅक्टमध्ये असतो। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।